मांडवी जिल्हा परिषद व कनेर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी या मांडवी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू आणि भगिनी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आपले सर्वांचे लाडके आबा हे जिल्हा परिषद मांडवी जिल्हा परिषद गटातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। तसेच आपल्या सर्वांचा एक तरुण चेहरा यशराज भैया हे पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत। खरं तर हे मांडवी जिल्हा परिषद गट म्हणजे या गटावरती अगदी तालुक्याचं नवं महाराष्ट्राचं लक्ष आहे। याचं कारण असं आहे की या मांडवी जिल्हा परिषद गटामध्ये आमचे बंधू गौतम आबा माने हे भाजपच्या नेत्यांना चांगल्याला नडणारा हा नेता आहे, चांगल्याची जिरवलेला नेता आहे। त्यामुळे यांनी एकच टार्गेट केले की गौतम माने संपला पाहिजे। आमचा खडी क्रशर बंद पाडला। खडी क्रशर बंद पडला म्हणजे व्यक्तीच थांबत नसतो। ज्याच्या अंगात लहानपणापासून संघर्ष असतो, ज्याच्याकडे संघर्ष करायची धमक असते, तो व्यक्ती आयुष्यात कधी थांबत नसतो। परंतु आपण लोकसभेची निवडणूक पाहिली त्यावेळेस मोहिते पाटील आणि जानकर साहेब यांची युती झाली आणि आपल्या हक्काचा खासदार या माढा मतदारसंघात निवडून आला। त्यानंतर विधानसभा लागली। विधानसभेला उत्तमराव जानकर यांना माळशिरस तालुक्याच्या जनतेने चांगल्या मताने निवडून दिलं। परंतु ही गोष्ट भाजपवाल्यांना खटकली। त्यांना ही युती नको होती। त्यांना एवढंच पाहिजे होतं की बाहेरचा खासदार निवडून द्यावा, म्हणजे भाजपचा, आणि आमदार सुद्धा बाहेरचा निवडून द्यावा। परंतु माळशिरसची जनता हुशार आहे, स्वाभिमानी आहे। त्यांना समजतं एकदा चूक केलेली परत करायची नाही, म्हणून आपल्या हक्काचा खासदार पण झाला आणि आमदार पण झाला। परंतु ही युती गौतम आबाने केली, त्यामुळे आमचा खासदार पण पडला आणि आमदार पण पडला। त्यामुळे कायम आम्हाला टार्गेट केलं जातं। परंतु आबा काय भेणारे नाहीत, हे लढणारे व्यक्तिमत्व आहे, रडणारे व्यक्तिमत्व नाही। अनेक वेळा आमच्यावर टीका केली जाते। गौतम आबासारखे 56 आम्ही पायाला बांधून फिरवू, 56 नंतर 57 आकडा असतो। आम्ही 57 आहे। तुझ्यात जर दम असेल तर आम्हाला अडवून दाखव। खरं तर ह्याची जर आपल्याला मस्ती जिरवायची असेल तर आपल्याला एकजुटीने काम करणं गरजेचं आहे। आबासारखा लढणारा व्यक्ती आणि डॉक्टर सारखं मार्गदर्शन करणारे एक धाडसी नेतृत्व यांचं समाजाला गरज आहे। परंतु अनेक वेळा
यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, जर आपल्याला खरंच आबांना आणि यशवंत भाईला निवडून द्यायचं असेल तर सर्वांनी ताकदीनं काम केलं पाहिजे. हे जे आपल्या तालुक्यावर बीडची प्रवृत्ती लाभलेली आहे ती संपवली पाहिजे. या व्यक्तीने अनेक जणांना त्रास दिला, गोरगरिबांचं प्रपंच उद्ध्वस्त केलं, अनेकाची कुटुंब संपवली, भावाभावामध्ये भांडणं लावली. पण मित्रांनो, हीच वेळ आहे असल्या प्रवृत्तीला वेळेत बाहेर काढायचं. खरं तर आपल्याला जर थोडीशी जखम झाली, त्या जखमेच्या वेदना आपल्याला पूर्ण शरीराला होतात. ज्यावेळेस आपण जखम बरी होते त्यावेळेस आपल्याला वेदना होत नाहीत. खरं तरी माळशिरस तालुक्याला सातपुत्याच्या नावाने लागलेली जखम आहे, ही आपण वेळेतच बरी केली पाहिजे, नाहीतर अख्ख्या शरीराला तो त्रास देईल, वेदना देईल. हे तुमच्या हातात आहे. मित्रांनो, विकास ते विकास करतंय सारखं. काय या माळशिरस तालुक्यामध्ये विकास केला? पाठीमागच्या 4 महिन्यापूर्वी मला वाटतं ते कनेरमध्ये झालं होतं आणि अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस पंचनामा चालू होतं. मला वाटतं त्यावेळेस भरत बापू पण होते त्या व्हिडिओमध्ये. ते इथं आलं होतं, त्यांनी मोबाईल काढला आणि डायरेक्ट फोन केला फडणवीस साहेबांना की माझ्या समोर शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना पूरग्रस्ताचा निधी मिळाला पाहिजे. हे काय सांगायचं काम आहे का? अरे तुझ्यातलं हिम्मत आहे तर तुम्ही जे शेतकऱ्याचं कर्जमाफी करतो म्हणला होता, तुम्ही समोर या आणि तिथं ओपन फोन लावा आणि सांगा फडणवीस साहेब, तुम्ही जे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं ते कर्ज माफ करा, माझ्या तालुक्याचा शेतकरी बसलाय. या तालुक्यामध्ये MIDC आणण्यासाठी फोन करा, त्यांना सांगा या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक बेरोजगार आहेत, या बेरोजगारांना जर हाताला काम पाहिजे असेल तर MIDC द्या, हे गोरगरीबची कुटुंब व्यवस्थित जगतील. तू काय तर करतोयस? एवढी माणसं या माळशिरस तालुक्यातली जनता खुली राहिली नाही, हुशार आहे. म्हणून मित्रांनो, विचार करा, हीच वेळ आहे. आपली माणसं कशी पुढे जातील, आपल्याला कसं काम करून घेता येईल. अरे तुम्ही कुणाच्या तर दारात दुसऱ्यात जाऊन बसणार, हे असं चालेल का? कोण कुठला आणि त्याचं नेतृत्व तुम्ही स्वीकारणार? अरे आपली माणसं आहेत, कधी पण रात्रीच्या 12ला हाक मारली तर ते आपल्या हाकेला कधी पण हजर राहणार आहेत. मी जास्त काय बोलत नाही, परंतु मी एवढा सांगतो की आपली जी इकी आहे, इकी अशीच राहिली पाहिजे 7 तारखेपर्यंत. आणि ते मतदान रूपी तुम्ही दाखवून द्या आणि 9 तारखेला या मांडवे जिल्हा परिषद, कनेर पंचायत समिती आणि मांडवे पंचायत समितीगण हे चांगल्या मताने निवडून आले पाहिजेत. आणि ज्या वेळेस निवडून येतील त्यावेळेस बहादर ही तुझं राहणार सुद्धा नाही. मी तर म्हणतो राहायला पाहिजे, स्पर्धक पाहिजे. त्याला कसा संपवायचा, त्याला काय करायचा ते आपण सगळी मिळून ठरवू. वेळ खूप झालाय, तर मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, येणाऱ्या 7 तारखेला तुतारी समोरील बटन दाबून आपले लाडके उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढंच मी आव्हान करतो.
आणि थांबतो. जय हिंद.